नमस्कार मैत्रिणींनो, आता हे बघा आपण मस्त आळूचे पानं घेतलेले आहे। ताजे फ्रेश मस्त आळूचे पानं आपण आणलेले आहे आणि त्याच्या मस्त आपण आळू वडी जी आहे ती कशी बनवायची आहे तर ती मस्त आपण बघूया। आता हे बघा आपण त्यासाठी डाळीचं पीठ घेतलेलं आहे एका बाउलमध्ये, त्यामध्ये मीठ घालून घ्यायचे। मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण पण यामध्ये बारीक करून घालू शकतो, पण आपण इथे लाल तिखट घेतलेलं आहे। लाल तिखट म्हणजे आवडीनुसार आपल्याला घालायचे आणि हळद घातलेली आहे। यामध्ये आपल्याला जिरेपूड घालून घ्यायची, थोडीशी धणेपूड घालून घ्यायची आणि थोडासा ओवा पण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। आता हे बघा आपल्याला आवडीनुसार, जसं की आपल्याला लाल तिखट आवडत असेल तर आपण लाल तिखट पण यामध्ये घालू शकतो आणि जर आवडत असेल तर हिरव्या मिरच्या पण आपण घालू शकतो। आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता मिक्स केल्यानंतर यामध्ये तुम्ही चिंचेचं कोळ पण घालू शकता, तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये चिंचेचं कोळ पण घालू शकता, पण आपण घातलेलं नाही। आता हे बघा यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचे। हे बघा व्यवस्थित आपण हे पीठ कालून घेतलेलं आहे। आता जसे पानं आहे त्या पटीत तुम्हाला याचं पीठ जे आहे ते कालून घ्यायचे। आता एक ताट घेतलेलं आहे, त्यावर आपण हे आळूचं पान घ्यायचे। आता आळूचं पान असं नाही ठेवायचं, आपण पालथ्या साईडने ठेवणार, ह्या साईडने ठेवणार आहोत। आता याची देठं आपण कट करून घेतलेली होती, ह्या साईडने न ठेवता ह्या साईडने ठेवून आपण याची वडी लावून घेणार आहोत। आता या पानाला पूर्ण आपण व्यवस्थित हे जे पीठ कालवलेलं होतं ते पीठ आपण याला व्यवस्थित लावून घेणार आहोत। हे बघा व्यवस्थित पानाला पीठ लावून घ्यायचे। आता पीठ लावताना काय करायचं की व्यवस्थित सगळ्या साईडने आपल्याला ह्या पानाला पूर्णपणे पीठ सगळ्या साईडने लावून घ्यायचे। आता ज्यावेळेस आपण वडी लावतो तर यामध्ये ज्यावेळेस दुसरं पान आपण घेऊ तर एक तर त्याच्या बरोबरीचं पान घ्यायचं किंवा त्यातल्या आतलं जे म्हणतो ना याच्यापेक्षा छोटं पान घ्यायचं, जसं की सारखं पान घ्यायचं किंवा त्याच्यात छोटं घ्यायचं। जसं हे पान घेतलं याच्यापेक्षा मोठं पान नाही घ्यायचं आणि सगळ्यात सुरुवातीला शक्यतो मोठं पान बघून घ्यायचं। खाली लावताना आपण मोठ्या पानाला पीठ लावून घेणार आहोत। त्याचबरोबर दुसरं पान जे आहे एक तर त्याच्या बरोबरीतलं किंवा त्याच्या आतलं घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित आपण सगळ्या साईडनी परत पीठ लावून घ्यायचं। हे बघा आता तुम्हाला कशा पद्धतीने आवडतं तर हे बघा आपण अशा पद्धतीने ही आळूवडी आमच्या साईडला करत असतात, तर तुमच्याकडे कशी करतात तीही कमेंट्समध्ये मला सांगा। हे बघा सगळ्या साईडने आपण हे पीठ लावून घेतलेलं आहे। आता ज्यावेळेस आपण हे दुसरं पानाला पीठ लावून घेतलं, यामध्ये अजून एक छोटंसं पान घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला पीठ लावून घ्यायचं आहे। असे 3-4 लेयर तुम्ही देऊ शकता, जसं 4-5 पण, जसं छोटे पानं जर असतील तर तुम्ही 4 लेयर पण हे एकामध्ये एक पान लावून पीठ लावून त्या पद्धतीचे देऊ शकता। तर आपण काय करणार आहोत, हे 3 पानं जे घेतलेले आहे एकातले एक, याला सगळ्याला आपण व्यवस्थित पीठ लावून घ्यायचे। हे बघा सगळ्या साईडनी पीठ लावलेलं आहे। आता एक साईड आपल्याला थोडीशी फोल्ड करून घ्यायची, याला पण पीठ लावून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडला पण त्याच पद्धतीने करणार आहोत। हे बघा आणि आता व्यवस्थित आपल्याला वडी जी आहे ती व्यवस्थित वळून घ्यायची। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण राऊंड शेप करायचा आणि दोन्ही साईडनी थोडं थोडं आपल्याला डाळीचं पीठ लावून घ्यायचे। हे बघा व्यवस्थित आपल्याला ही गोल करून घ्यायची। आता याला व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडनी पीठ लावून घ्यायचं थोडं थोडं आणि एका चाळणीमध्ये आपल्याला ती वडी ठेवून द्यायची। हे बघा दोन्ही साईडनी आपण व्यवस्थित याला पीठ लावून घेतलेलं आहे। आता पीठ लावल्यानंतर एक चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये अशा पद्धतीने सगळ्या वड्या आपल्याला तयार करून घ्यायच्या। हे बघा अशा पद्धतीने आपण ही वडी बनवलेली आहेत। अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या ज्या आहे त्या तयार करून घेऊ। हे बघा सगळ्या पानांना आपण पीठ लावून वड्या तयार करून घेतल्या। आता एका पातेल्यामध्ये आपण जवळजवळ 3 ते 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे। ते पाणी गरम झाल्यानंतर उकळी आली पाण्याला की आपण त्यावर ही चाळण ठेवून देणार आहोत आणि एक 20 मिनटं आपण काय करणार आहोत, याचं झाकण लावून याची वाफ काढून घ्यायची। 20 मिनटं आपण ह्या वड्या ठेवणार आहोत। हे बघा आता झाकण काढल्यानंतर या वड्या ज्या आहेत त्या आपल्या शिजलेल्या आहेत। आता याला गार करायला ठेवायच्या। आता ह्या थोड्याशा थंड झाल्या की मग आपण याला कट करून घ्यायच्या। आता ह्या एका ताटामध्ये आपण थंड व्हायला ठेवलेल्या होत्या, ह्या पूर्ण व्यवस्थित सगळ्या आता आपण कट करून घेणार आहोत।
आता गरम वड्या नाही कट करायच्या, कारण गरम जर कट केल्या तर त्या तितक्याशा व्यवस्थित कट होत नाही. तर आपण काय करणार आहोत, सगळ्या वड्या थंड झाल्यानंतरच ह्या कट करायच्या आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या वड्या कट करून घेऊ. हे बघा, सगळ्या वड्या आपण कट करून घेतलेल्या आहे. आता एका तव्यावर तेल टाकलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ह्या वड्या थोड्या थोड्या घालून व्यवस्थित आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायच्या. हे बघा, थोड्या वड्या घालून आपण तेल थोडंसं, वड्या तळताना थोडंसं तेल जे आहे ते थोडंसं जास्त वापरावं लागतं, जेणेकरून वडी जी आहे त्याची टेस्ट पण छान लागते, कुरकुरीत पण होतात तेलामध्ये आणि मस्त लागतात. तर आपल्याला काय करायचं, ह्या व्यवस्थित आपल्याला ह्या पूर्णपणे सगळ्या वड्या आपण तळून घेणार आहोत. हे बघा, जोपर्यंत अशा व्यवस्थित कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपण ह्या वड्या ज्या आहे त्या व्यवस्थित तळून घेणार आहोत. सगळ्या व्यवस्थित उलटपालट करून करायच्या आणि व्यवस्थित आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. हे बघा, मस्त आपल्या वड्या ज्या आहे एकदम मस्त झालेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने जेवढ्या वड्या आपण कट केलेल्या आहे तेवढ्या वड्या आपण थोड्या थोड्या करून ह्या सगळ्या व्यवस्थित आपण तळून घेणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून कुठले नवीन व्हिडिओज बघायला तुम्हाला आवडतील तेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आता हे बघा, मस्त आपली वडी, आळूवडी जी आहे ती मस्त कुरकुरीत आपली तळून झालेली आहे. आता तुम्ही इथे लोखंडी तवा किंवा कढईमध्ये पण या वड्या ज्या आहे त्या तळू शकता. आता गॅस आपल्याला थोडासा कमी करून घ्यायचा आणि ह्या वड्या ज्या आहे त्या आपण एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत. हे बघा, सगळ्या व्यवस्थित तेल पूर्णपणे याचं काढून घ्यायचं आहे, निथळून घ्यायचं आहे तेल आणि व्यवस्थित आपल्याला या वड्या ज्या आहे त्या काढून घ्यायच्या. अशाच पद्धतीने सगळ्या वड्या आपण हे करून तळून घेणार आहोत. हे बघा, सगळ्या वड्या आपण अशा तळून घेणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मस्त आळूवडी जी आहे ती कुरकुरीत आळूवडी तयार झालेली आहे. हे बघा, नक्की ही रेसिपी करून बघा. आवडली की तर कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही आळूवडी कशी वाटली. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.